आमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती झाली। परंतु शिंदे साहेब, मी आपल्या विश्वासानं या ठिकाणी असलेल्या प्रत्येक शिवसैनिकाला या ठिकाणी सांगतोय की माकणी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असताना भारतीय जनता पार्टीने दुसरा उमेदवार दिला, त्याला जास्तीत जास्त मताधिक्यानं पाडण्याची गरज आहे। आणि हे सगळ्यांनी मिळून तुमचे पाहुणे रावळे ज्या ज्या गावात असतील त्या त्या गावामध्ये जाऊन एक एक मत आमच्या पाटील ताईला मिळवून द्यायचं काम आपण सगळ्यांनी करायचं आहे। तालुक्यात सगळ्या युती आहे, पण एका ठिकाणी मात्र भाजपनं गद्दारी केल्या, त्याचा धडा त्याला शिकवलाच पाहिजे। शिंदे साहेब, मी जास्त बोलणार नाही। परिवहन मंत्र्याला मी एक विनंती करणार आहे की मी 95ला आमदार होतो, तेव्हापासून उमरग्याला माझ्या वाणीला पुनरावृत्ती करता येईल। जय महाराष्ट्र, जय श्रीराम। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ आपल्यामध्ये येत आहेत। या ठिकाणी अवघ्या 2 मिनिटांमध्ये महाराष्ट्राचे राज्य उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आपल्या ठिकाणी होत आहे। त्यांच्या गाड्याचा ताफा या ठिकाणी पोहोचत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये त्यांच्या ठिकाणी आवाज ठिकाणी 9 ठिकाणी जरी युती योग्य प्रकारे झाली, तरी एका ठिकाणी मात्र काही बिनसलं आणि त्या ठिकाणी माखणी परिसरामध्ये 2-2 उमेदवार उभे आहेत। मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, ह्या ठिकाणी उपस्थित असलेल्या जनतेला सांगतो, ही माखणीची जी जागा आहे ते फक्त आणि फक्त शिवसेनेची जागा आहे आणि ह्या शिवसेनेच्या जागेवर हक्क शिवसेनेचा आहे। असा करकचून बटन दाबा माखणीमध्ये, फक्त आणि फक्त धनुष्यबाण दिसलं पाहिजे, दुसरं कुठलंही बटन दिसलं नाही पाहिजे। दुसऱ्या बटनाला हात लावाल तर त्या ठिकाणी शॉक लागेल, असं आजपासून सांगायला सुरुवात करा। आणि माखणीची जागा ह्या 10च्या 10 सीटांमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यानं निवडून आला, असं आव्हान आपल्याला या प्रसंगी देतो। तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। आपल्याला शिंदे साहेबांनी अनेक अजून 3 बैठका घ्यायच्या, 3 जाहीर सभा घेण्याच्या सोलापूर दौऱ्यामध्ये असल्या कारणाने आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।